चिकन धुतलेलं आहे चांगलं. अद्रक लसूण पेस्ट टाकले आपण. मीठ, हळद, पाणी टाकलं आपण थोडं. मित्रांनो, पाऊस जर जास्त वाढला तर आपली चूल कामातून गेली. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की बघा अशा मेहनत करावं लागते. मित्रांनो, चिकन आणणे, तुम्हाला दाखवणे, पाऊस आहे, वारा आहे, सगळं आहे. पावसामुळे थोडा त्रास होतो मित्रांनो. मित्रांनो, चुलीवर चिकन ठेवलेले आहे, पण काय आहे मित्रांनो, बघा पाऊस येते बघा. पावसामुळे सगळं. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, गरज आहे मित्रांनो, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा ते आमच्या मराठवाड्यामध्ये गावठी शब्द बघा, हुरूप, प्रोत्साहन. त्याला हुरूप आमचा असा शब्द दिला जातो मराठवाड्यात गावठी भाषेत. मित्रांनो, मिळाला पाहिजे तो तुमच्या सबस्क्राईब रुपयाने मिळेल. पण आतापर्यंत पाऊस चालू आहे, ही आपली चूल जळते. चुलीवर जे चिकन आहे ते तुम्हाला दाखवतो. चुलीवर जे चिकन आहे ते आपण बघा दाखवतो तुम्हाला. मस्त अशी उकळी आलेली बघा. बघा मस्त आता शिजलेले. आता तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो. आमच्या मराठवाड्यातील काळ्या मसाल्याचं जे कालवण बोलतो आम्ही, याला भाजी बोलत नाही, कालवण. ते कालवणचा मसाला तुम्हाला दाखवतो. कालवण आणि मालवण फरक आहे. मराठवाड्यात भाजीला कालवण बोललं जातं आणि इतर काही ठिकाणी अलग आहे. तुमच्या इथे काय बोललं जातं ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि चुलीला आग बघा मस्त लागलेली आहे. ही आग लागलेली आहे, त्याच्यावर टोप आहे. मराठवाड्यात त्याला तापेलं बोललं जातं किंवा टोपलं बोललं जातं किंवा पतेलं बोललं जातं. पतेलं ठेवलं पाहिजे. या अशा गोष्टी दाखवतो. पाऊस वाढलेला आहे मित्रांनो, तुम्हाला पाऊस दिसणार नाही पण वाढलेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला काळा मसाला दाखवतो, जो फेमस मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात, संभाजीनगर असो, बीड असो, लातूर असो, परभणी असो, अनेक जिल्हे, अनेक तालुके, अनेक खेडेगाव आणि ह्या ज्या ग्रामीण भाग आहे त्या साईडला हा मसाला बनवला जातो. तोच मसाला आमच्या इथे सुद्धा बनवला जातो. तुम्हाला तो दाखवतो. बघा मित्रांनो, हे 2 कांदे आहेत, असे उभे कापलेले आहेत बघा. व्हिडिओमध्ये बघू शकता, असे उभे कापलेले आहेत. पाऊस चालू आहे म्हणून मला फास्ट करावं लागतंय. हे उभे कापलेले 2 कांदे, चांगले मोठे कांदे. आणि इकडे बघितले खोबरे, जे खोबरं असतं तुम्ही ओलं घेऊ शकता किंवा सुकं घेऊ शकता. हे पाकळ्या आहेत लसणाच्या, याच्यावरचं आम्ही काढलं नाही, बघू शकता, कारण याच्यावरची जे साल आहे
त्याच्यातच सगळे प्रोटीन आहेत, विटॅमिन्स आहेत. आणि हे धने आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे धने आहेत. आणि जे बाजूला दिसते ते शहाजिरा आहे. जिरा आणि शहाजिरामध्ये फरक आहे मित्रांनो. हा बघा, हा शहाजिरा आहे. हे धने आहेत, लसूण आहे, खोबरे आणि उभे चिरलेले 2 कांदे. ह्याला आपण तवा ठेवू मित्रांनो. तवा ठेवू. बघा मी इलेक्ट्रिक शेगडीवर तवा ठेवलेला आहे. आता हे चालू करतोय. 1000 व्होल्टेजवर स्पीड आहे त्याची. त्याला वाढवण्याची गरज नाही, कारण काळा तवा आहे. पटकन गरम होतो, लवकर गरम होतो. तुमच्यासमोर गरम होईल तो लगेच. बघा मित्रांनो किती लवकर गरम झाला, कारण तवा भिडाचा आहे मित्रांनो. आणि हे जे कांदा आहे असं बारीक चिरला, याला थोडं असं आपण त्याला हे करून देऊ मित्रांनो. पाऊस चालू आहे त्यामुळं लाईटीचा प्रॉब्लेम आहे. मला लाईटचे जो कनेक्शन आहे ते थोडं लूज होतं ते, कारण बाहेर हवा चालू आहे, वारा आहे. बघा तो कसा धूर येतो बघा. आता हे आपण त्याच्यात तुम्हाला आवाज येईल बघा, लगेच कळेल. गरम याच केलं ना मित्रांनो, काय होतं त्याला टाईम कमी लागतो. आणि जो आपला जो कांदा आहे तो पटकन भाजून मोकळा होतो. हे जे आहे त्याला आपण घेऊ शकतो किंवा फेकून देण्यापेक्षा घेतलेलं चांगलं. कारण मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये अनेक असे दुष्काळ झालेले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेले आहेत दुष्काळ मराठवाड्यातला. त्याच्यामधून एक हा जिल्हा बीड आहे. तर आम्ही ठसका लागला. बघा मित्रांनो किती लवकर आपलं हे बघू शकता तुम्ही, धूर किती लवकर किती लवकर आपलं हे झालं. आता संध्याकाळ झाली, पाऊस जर जास्त आला तर आमची लाईट जाते मित्रांनो. खूप कष्ट घ्यावं लागतात. ग्रामीण भाग आहे, मुंबई, पुणे, संभाजीनगर किंवा असे अनेक नाशिक अनेक असे जिल्हे आहेत. ते सुधारण्यात तशी बीड जिल्ह्यात नाही आणि प्रॉब्लेम्स आहेत, त्या सर्वांना मात द्यावा लागतं मित्रांनो. काय करणार. हे असं छोटं किचन मित्रांनो आमचं. बघा गॅस नाही आहे, वर लटकून ठेवलं आहे. हा छोटा सिलेंडर आहे. त्याच्यावरती फक्त आम्ही चहा बनवतो सकाळी. आणि इतर गोष्टीमध्ये हे वापरतो आम्ही, इंडक्शन हे वापरतो. कधी कधी लाईट नसते. लाईट ज्या वेळेस नसेल त्यावेळेस आपण तो हा जो छोटा सिलेंडर दाखवला आहे 5 किलोचा, हा यूज करतो. लाईट नसेल तर. लाईट असेल मग असा प्रॉब्लेम होतो. कारण इथं प्रत्येकाकडे मित्रांनो तसं नाही. आता लाईट जाईल, कारण आत्ता ह्या वेळेला आहे ना संध्याकाळी स्वयंपाक चालू होता लोकांच्या घरी. तर प्रत्येकाकडे जी परिस्थिती माझी ती सगळ्यांची. मग ते प्रत्येक जण काय करतात, असं इंडक्शन असो किंवा अनेक अशा जे इलेक्ट्रिक शेगड्या आहेत ते सुरू करतात. लाईटवर लोड येतो, लाईट जाते. म्हणजे 1-2 घंटा लाईट येते. तुम्हाला फास्टमध्ये दाखवतो मित्रांनो. एकदा चुलीकडे लक्ष देऊ मित्रांनो आपण. कशी हा वाव लाकडं आता विजली असते मित्रांनो. आपण जर आलो नसतो तर लाकडं विजली असते. चालू आहे. हा जो कापलेला कांदा मित्रांनो ह्याच्यात टाकला आहे. आणि हे जे चिकन आणलं होतं, चिकनची पिशवी आहे. उद्या सोमवार आहे, सोमवारी खात नाही मित्रांनो. याला आपण अग्निदान करून टाकू, जेणेकरून ते उद्या दिसणार नाही. हे आपल्या लाकडं ठेवायची जागा आहे. बघा मित्रांनो अशा प्रकारचं घर आहे आपलं.
हे जे झाड आहे पहा, हिरवगार. हे एक झाड आहे, पेरूचं झाड आहे मित्रांनो. ह्याला मराठवाड्यात जाम बोललं जातं. तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे बघा. दाखवतो. हे बघा मित्रांनो. हे जांब आलेले आहेत. जांब म्हणजे पेरू. बघा इथे पण आहेत अनेक आहेत. हे बघा. हे पेरूचं झाड आहे आणि हे चिमणीसाठी. हे बघा ह्याच्या चिमण्या येतात ना, ही बॉटल फाडून लावलेली आहे, त्याच्यामध्ये बाजरी आहे. हे बघा आता पावसामुळे हे बघा खराब झाली, उद्या बदली करावं लागेल. हे बाजरी आहे, हे चिमणीसाठी. आणि हे जे पाणी आहे हे सुद्धा चिमणीसाठी. बघा पेरू आलेले आहेत छान असे. हे बघा, तर 1-2 महिन्यामध्ये हे बघा इकडे इथे 1-2 महिन्यात मस्त खाण्यासारखे होतील. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढं आपल्या रेसिपीकडे लक्ष देऊ. ते धूर झालाय, आपण त्याला सुपडीच्या मदतीने आपण त्याला हवा मारू आणि त्याला आग लावू. हा बाहेरचा व्ह्यू आहे मित्रांनो घराच्या. बघा आपला चिट्ट्या. हे घर आहे मित्रांनो. घरावरती झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे भवन आहे मित्रांनो, संत निरंकारी भवन म्हणलं जातं त्याला, आपल्या घराच्या मागच्या साईडला. हे विठू माऊली क्लासेस असा बाहेरचा व्ह्यू आहे. ही गिरणी आहे, पिठाची गिरणी आपलीच आहे. मित्रांनो एक दुःखाची गोष्ट झाली आज. आमच्या बाजूला जे वयस्कर होते त्यांचं निधन झालेलं आहे बघा. तर त्या कारणास्तव मी बाहेर गेलो होतो. आपलं सगळं मटण जळालेलं आहे. हे बघा चुलीवर जे मटण होतं हे आपण पुन्हा जे चिकन होतं हे बघा ते पुन्हा त्या आगीत टाकलं. मला टेन्शन आलं मित्रांनो. ठीक आहे, आज ते गेले, उद्या आपल्याला जायचं आहे. बघू शकता मित्रांनो कांद्याची काय अवस्था आहे. मित्रांनो आपला कांदा सुद्धा जळालेला आहे. हे बघा सगळं वायाला गेलं. काय नाही मित्रांनो, उद्या सोमवार आहे, माफ करा. बघा हे आपलं जे खोबरं आहे, लसूण, जे धना, शहाजिरा तसंच आहे, तशाची तसंच आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दुःखद निधन जे झालेले बाजूला, त्याच्यापेक्षा मोठं नाही आहे. हे चिकन वगैरे जे ठेवले गरम आहे मित्रांनो. ते बघा पूर्ण काळा झाला आहे. जाऊ द्या मित्रांनो, आज नाही बनवू शकलो, पण मी मंगळवारी नक्की व्हिडिओ टाकेल. हा व्हिडिओ मी आज टाकणारच आहे, कारण प्रेक्षकापर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. हा ब्लॉग्स होता, रेसिपी सुद्धा, चेअर्ससुद्धा. चेअर्स पेरूचं झाड आलेले छोटं झाड आहे आणि हे मोठं झाड आहे. बघता हे चिमणीसाठी आपण ठेवलं होतं. काही नाही मित्रांनो, मंगळवारी तुम्हाला रेसिपी पुन्हा दाखवू. आज दुःखद निधन झालेलं, त्या दुःखद निधनाला आपण जाऊ आणि त्याचा सहभागी होऊ.
कारण आज त्यांच्या घरी झालं उद्या आपल्या घरी होणार आहे. त्याच्यामुळं आपण ही रेसिपी आपण थांबवतो आहे. जळालं जाऊ द्या, काय विषय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकंच. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, काही दिवस पूर्वच आपण ओपन केलेलं आहे. आपण मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून आपण हे जे कार्यरत जे चॅनलचं मार्गदर्शन करतो आहे. प्लीज मित्रांनो लाईक करा, शेअर करा. अनेक असे व्लॉग्स येतील, अनेक अशा रेसिपी येतील, अनेक अशा चीअर्स होते. त्याच्यामध्ये आपण नक्की एक कोणी काही दुखापत ना होय अशी काळजी घेऊ आणि आपण व्हिडिओ बनवू. ही चूल आहे, शेवटची चूल तुम्हाला दाखवतो आहे. आणि मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.